जनगणना 2027 प्रगणक व लोकांसाठी सूचना। बघा, काल 2 एप्रिल 2026 काल आपण सर्वांना शिक्षक बांधवांना प्रगणकाची ऑर्डर आपल्याला आलेली आहे। म्हणजे या अगोदर आपलं प्रशिक्षण होणार आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रगणकाचा पर्यवेक्षकाचा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला या गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहेत। तर जनगणना 2027 प्रगणक व लोकांसाठी सूचना। या 2027च्या जनगणनेसाठी सरकार आता डिजिटल पद्धत वापरत आहे। यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाची माहिती स्वतःहून ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यात आली आहे, म्हणजे लोकांना, कुटुंबांना। या मेसेज मधील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। स्वगणना म्हणजे सेल्फ एन्युमरेशन काय आहे? सहसा जनगणनेचे अधिकारी एन्युमरेटर घरी येऊन माहिती विचारतात, म्हणजे प्रगणक। पण आता तुम्ही स्वतः मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून तुमच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरू शकता। याला स्वगणना असे म्हणतात। त्या वेबसाईटवर जाऊन प्रत्येक कुटुंब आपली त्या ठिकाणी माहिती भरू शकतो। महाराष्ट्रासाठी वेळ काय आहे? मग स्वगणना कधी करणार? तर बघा, आणि आपल्याला देखील कधीपासून सुरुवात होणार आहे? तर महाराष्ट्र राज्यासाठी ही सुविधा 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत उपलब्ध असेल स्वगणना करण्यासाठी। आणि आपल्या प्रगणकांना देखील प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबाची माहिती घेण्यासाठी। ही प्रक्रिया कशी करायची? ही जी वेबसाईट दिलेली बघा, या अधिकृत पोर्टलवर जायचं आणि कसं करायचं याचा देखील मी व्हिडिओ बनवणारच आहे। लॉग इन व्हायचं, तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून लॉग इन करा। लोकेशन मॅपवर तुमचे घर कुठे आहे ते मार्क करा। माहिती, कुटुंबातील सदस्यांची माहिती भरा आणि विचारलेल्या 33 प्रश्नांची उत्तरे द्या। बघा, त्यामध्ये 33 प्रश्न विचारणार आहेत, तर 33 प्रश्नांची उत्तरे द्या। SEID माहिती पूर्ण भरल्यावर तुम्हाला एक SEID म्हणजे सेल्फ एन्युमरेशन ID मिळेल। तो जपून ठेवा, म्हणजे का कुणाला जो कुटुंबातील व्यक्ती जो फॉर्म भरत असेल ऑनलाईनचा, तर त्याला तो एक सेल्फ एन्युमरेशन ID मिळेल, तो जपून ठेवा। याचा फायदा काय? बघा, जेव्हा जनगणनेचे अधिकारी तुमच्या घरी येतील, म्हणजे कुटुंबातील व्यक्तीने जर स्वतः भरला असेल आणि ज्यावेळेस प्रगणक त्यांच्या घरी जातील, जेव्हा जनगणनेचे अधिकारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्हाला पुन्हा सर्व माहिती सांगत बसण्याची गरज नाही। हा जो SEID त्यांना दाखवला, ही माहिती त्यांनी भरली असेल, तर परत प्रगणकांना ही माहिती भरायची आवश्यकता नाही। तुम्ही फक्त तुमचा SEID त्यांना दाखवला की त्यांचे काम पूर्ण होईल। यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि माहिती अचूक नोंदवली जाईल। थोडक्यात सांगायचे तर ही तुमची माहिती स्वतः नोंदवण्याची एक पूर्व प्रक्रिया आहे, म्हणजे लोकांना, कुटुंबातील सदस्यांना, ज्यामुळे सरकारी कामात सुलभता येईल। त्यामुळे प्रगणकांना ते काम सोपं होणार आहे। नाही तर प्रगणकांना प्रत्येकाच्या घरी जाऊन ती माहिती आपल्याला स्वतः प्रगणकांना, शिक्षकांना ती भरणे बंधनकारक राहील। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।